तर आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातही पैसे वाटल्याचा आरोप होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचा अपक्ष उमेदवाराचे आणि शिंदे सेनेने आरोप केलेत। ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटतायत असा आरोप केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। ठाकरेंच्या सेनेचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढतायत। यात सूर्यकांत कोळींनी ठाकरेंच्या सेनेचे व्हिडिओ समोर आणले। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय आणि कोळींनी हा आरोप केल्याचं कळतंय। आज निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र काल रात्री वरळीत प्रभाग क्रमांक 193 मध्ये हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर हे पैसे वाटत असल्याचा आरोप आहे। तो चंद्रकांत कोळी जे अपक्ष उमेदवार आहेत, जे शिवसेना ठाकरे गटात होते, त्यांनी बंडखोरीत उमेदवारी अर्ज भरलाय। त्यांनी हा आरोप केला आणि त्यांनी त्या संदर्भातील व्हिडिओज आहेत ते समोर आणलेले आहेत। महिलांना एकत्रित करून बैठकीच्या नावाखाली हे पैसे वाटणार असल्याचा आरोप हा सूर्यकांत कोळी यांनी केलेला आहे आणि या संदर्भात मोठ्या प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी जमलेले होते, महिला मोठ्या प्रमाणात जमलेले होते आणि त्यावेळी हे सर्व व्हिडिओज आहेत ते सूर्यकांत कोळी यांनी अगदी बरोबर आहे गिरीश, आता याची सत्यता तपासानंतर समोर येईल।